तर काय एवढी काय लागलेली असते पळवतोय बघा अशी वाकडी तिकीट आयुष्यपत ठोकला असता इथं 100% ठोकला असता हा. नमस्कार मंडळी, मी मयूर कुरुपकर माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. आज मी चाललो आहे, मी आणि माझा मित्र विशाल राजगुरू, आम्ही कॉलेजपासूनचे फ्रेंड आहोत. तर आज आम्ही कोल्हापूर राईडला चाललो आहे. ज्योतिबा, महालक्ष्मी आणि नृसिंहवाडी हे आज आमचे स्पॉट आहे. आज फक्त मोटो व्लॉगिंग करणार आहे. प्रॉपर आहे ना? थोडासा वरती बस. लेट्स गो. तर आता मी ऑलमोस्ट शिरवळच्या पुढे आहे. हां, आम्ही आत्ता ऑलमोस्ट शिरवळच्या पुढे आलो आहे. पेट्रोल वगैरे भरले, टाकी फुल केली आहे. अजून ऑलमोस्ट आमचा तरी किती 200 किलोमीटर तरी असेल. 190-200 किलोमीटर बाकी असेल. गाडी आता मित्र तर बोलतोय मेंटेन ठेव स्पीडला, 80-90चं स्पीड मेंटेन ठेव बोलतोय. आणि मला तर सवय आहे 90च्या वरती क्रॉस करायची. पण ठीक आहे, आज ट्राय करूया, गाडी मेंटेन ठेवूया स्पीड वगैरे. 8:20 झालेत. मला आज महालक्ष्मीचं मंदिर करायचं आहे, ज्योतिबाचं दर्शन करायचं आहे आणि नंतर नृसिंहवाडी पण करायची आहे. आणि बघूया आता कसं मॅनेज होते दिवसभराचं. चला. हां, तर हा जो आहे तो खंबाटकी घाट आहे. व्ह्यू थंडी पडली, एकदम गारवा जाणवतोय. मित्रासोबत गप्पा मारत चाललोय. हा माझा खास मित्र, खास म्हणजे एकदम जिगरी. 11वी-12वीपासून आम्ही जे एकत्र थांबलोय. 11वी-12वी नंतर कॉलेज आमचं संपलं दोघांचं. त्याच्यानंतर त्याचा मार्ग वेगळा झाला, कॉलेजचा माझा मार्ग वेगळा झाला. पण ती जी मैत्री आहे ना, आमचा जो बॉन्ड आहे ना, अनब्रेकेबल आहे. खूप अनब्रेकेबल म्हणजे ना, मी एकदम घट्ट मैत्री आमची. त्याच्यासोबत ही माझी लॉंग राईड असेल, कितवी माझ्या आता 4थी लॉंग राईड असेल. 3 कोकण राईड झालेत त्याच्यासोबत माझ्या, त्याच्या बाईकवर. फर्स्ट टाईम जी झाली होती ती सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड, मालवण, कुणकेश्वर. ती फर्स्ट राईड होती कोकणची. त्यानंतर आम्ही कसबा वगैरे केला होता, संगमेश्वर वगैरे. गेल्या वर्षी ही केली होती रत्नागिरी, थिबा पॅलेस, रत्नदुर्ग, ती साडी केली होती. यावेळेसही कोकणचाच प्लॅन होता आत्ताचा, बट त्याच्या सुट्ट्या त्याला मॅनेज झालं नाही आहेत. मग बोललो ठीक आहे, ॲटलिस्ट 1 डे रिटर्न कोल्हापूर ट्रेक नाही बोलता येणार, ट्रिप मारूया. कोल्हापूरला जायचा बेत केलं मी. ते पण माझी इच्छा होती, मला जायचंच होतं. बोललो ठीक आहे जाऊया. तो बोललो ठीक आहे. त्याच्या गाडीचं काम निघालं, मग बोलला आपण दोघं एकत्र एकाच गाडीवर जाऊया. नाही तर 2 बाईकचाच प्लॅन होता, पण त्याच्या बाईकची सर्व्हिसिंग वगैरे बाकी होती ना, हा रनिंग थोडीशी जास्त होती, म्हणून मग एका बाईकवर चाललो. 9 वाजले. झालो
तरी पण दुःख बघा, अजूनही अगदी कडाक्याची थंडी वाजते इथे. सातारामध्ये ऑलमोस्ट सातारामध्ये पोचलो. 5-6 किलोमीटर बाकी आहे फक्त सातारा. पूर्ण हात वगैरे माझे एकदम थंड पडलेत. ॲक्च्युली ग्लोव्ज माझ्या घरीच विसरलेत चुकून, आणि मित्राचे ग्लोव्जसुद्धा तो विसरला. त्याला मी सांगायला विसरलो की बाबा ग्लोव्ज आण म्हणून, तोही विसरला. हात वगैरे असे सुन्न पडलेत, पाय पण सुन्न पडलेत म्हणजे. थोडासा पुढे जाऊन बाईक बहुतेक मी त्याला चालवायला देईल असं वाटतंय मला. बघूया, पण मजा येते खूप दिवसातून मित्रासोबत राईडला. त्याने सांगितल्याप्रमाणे स्पीड मेंटेन ठेवलं आहे 80-90 मध्ये. सातारा तुम्ही क्रॉस करता तेव्हा इथे कराडला जाईपर्यंत हा पूर्ण रस्त्याची कामं चालू आहेत हायवेची. त्यामुळे गाड्या थोड्याशा इज्जतमध्येच चालवा, पळवू नका. गर्दी आहे खूप गाड्यांची आणि त्यात कसे ट्रक वगैरे खूप जास्त आहेत. त्यामुळे टू व्हीलर्स तर सांभाळूनच चालवा. खूप जास्त कामं चालू आहेत, खूप जास्त. मला वाटलं जागा असेल. खूप जास्त कामं चालू आहेत. खरंच गाडी जपून चालवायला लागते. आणि आज ॲक्च्युली सीन काय आहे, इयर एंड आहे, क्रिसमस न्यू इयरचे प्लॅन. त्यामुळे हे सगळे जे 4 व्हीलर चालले आहेत त्या प्लॅनवाले आहेत, म्हणजे लॉंग सुट्ट्या, ब्लॉक लिव्हवाले सगळे. त्यामुळे हे एवढी ट्रॅफिकच भेटते आपल्याला, नाही तर एवढी ट्रॅफिक नसते सहसा. आणि त्यात रोडची कामं चालू आहेत, त्यामुळे काय सीन झालं माहिती आहे का, रोड छोटा पडतोय. गाड्यावर नशीब आपली बाईक आहे त्यामुळे वन साईड कशी काय निघते. एवढी काय लागलेली असते तर पळवतोय बघा अशी वाकडी तिकीट. आयुष्यपत ठोकला असता तिथं, 100% ठोकला असता. हा कंटिन्यू वारसा बघायला लागतोय मला, गाड्या इकडे तिकडे हे करा. केवढं ट्रॅफिक आहे कराडमध्ये. नशिब ब्रिज बांधतायत. ह्या मधला रोड ब्रिजच्या ह्या मधल्या स्पेस आटला ना, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होते कराडमध्ये.
अरे अरे हो, उडते गाणे, टुनुक 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 उडते. कंटिन्यू ट्रॅफिक होता कराडमध्ये खूप जास्त. आता आम्ही नाश्त्यासाठी हॉटेल बघतोय. मागे जो बसलाय तो शोधतो हॉटेल कुठे चांगलं आहे कुठे नाही. ती जबाबदारी त्याच्यावरच असते, दरवेळेस त्याच्यावर असते. त्याला माहिती असतात, त्याचं येणे जाणं असते ह्या साईडला, त्यामुळे त्याला माहिती आहे कोणते हॉटेल्स चांगले आहेत, कुठे नाश्ता चांगला आहे. कोल्हापूरचे सुद्धा हॉटेल, आता कोल्हापूरचे हॉटेलसुद्धा मस्त. कोल्हापूरला तांबडा पांढरा खूप जास्त मस्त भेटतो. पण मित्राने उपवास पकडला आहे, मार्गशीर्ष महिना पकडला आहे भावाने. तो व्हेज खाणार, मी नॉन व्हेजच खाणार. तुम्ही सळवायला येत आहे का नाही? रोडलाच आहे का? पण ते रोडच्याच बाजूला आहे का ते? पोटापाण्याची पूजा करू आता काहीतरी. ऐक, चला नाश्ता करूया थोडासा. ऐक, बस इकडं. बस. येडे निप्पाणी. आपण आलो काय त्यांच्या बॉर्डरवर? कर्नाटक बॉर्डरवर आलो का काय आपण? अजून किती? 56 किलोमीटर दाखवतो इथून. नाश्ता वगैरे मस्त केला, मिसळपाव वगैरे दणकून. बारा वाजलेत. थोडासा डाऊट वाटतोय, कारण सुभाची वाडी करून महालक्ष्मी ज्योतिबा वगैरे होईल की नाही. आता टाइमपास करत करत खूप आलंय. मराठी माणसं कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती करत असतो. तसंच मी सुद्धा कोणाच्या ना कोणाची भक्ती करतच असणार. सगळ्यांच्या ठिकाणी एकच देव आहे, तरी पण घरी पूजा वगैरे, माझ्या घरी श्री दत्तांचं पूजा, श्री सरस्वतींची पूजा वगैरे करतो आम्ही अधिष्ठाने घरी. तर 4-5 वेळा कोल्हापूरला येऊन गेलो आहे. हे प्लेस फक्त माहिती होतं, नुसती सरस्वतींचं हे नरसोबाची वाडी वगैरे आहे, पण कधी जाण्याचा योगच नाही आला. आज बोललं कोकणचा प्लॅन होता आमचा, तो कॅन्सल झाला. बोललो कोकणचा झाला आहे ना, ॲटलिस्ट हे तरी करू. मी घरी ठरवतानाच बोललो होतं, जरी कोण आलं नाही तरी आज ह्या प्लॅन करायचा म्हणजे करायचाच. काय झालं तरी आज बोलला हा सक्सेसफुल करायचाच बोललो. नृसिंहवाडी म्हणजेच त्रिमूर्तीमधले जे एक मुख्य दत्त आहेत त्यांचं
तपोस्थान म्हणजे थोडक्यात त्यांचं खूप वेळ वास्तव्य नुसरीवाडीला होतं. करवीर म्हणजेच आपलं कोल्हापूर, आणि नुसरेश्वरींचं सतीस्वारींचं जे मेन जिकडे तपोफळ, जिकडे जास्त भक्ती वगैरे करण्यात आली, जिकडे त्यांचे भक्तगण जास्त आहेत, ती नुसरीवाडी. आता नुसरेश्वरींचा अवतार म्हणजे ॲक्च्युली दत्तगुरूंचे एकूण 24 अवतार झालेत, 24 की 25 अवतार. त्यातला हा मुख्य एक अवतार नृसिंह सतीस्वारींचा. 24-25 अवतार म्हणजे आता पहिली गोष्ट दत्तगुरूंचं जन्मस्थान वगैरे, जन्म वगैरे माहिती पाहिजे आपल्याला. अत्री ऋषींची भार्या माता अनुसया ही खूप मोठी तपस्विनी होती. खूप मोठी तपस्विनी होती. त्यांचं सद्गुरुचरित्रामध्ये त्यांचा एक अध्याय आहे गुरुचरित्रामध्ये. त्यानुसार त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की जरी त्या घराच्या बाहेर निघाल्या तर धरती माता तिला घाबरायची की बाबा माझ्याकडून तिला काही त्रास होऊ नये म्हणून. सूर्य तिला घाबरायचा की बाबा माझ्या उन्हामुळे तिला त्रास नाही झाला पाहिजे, एवढी तिला घाबरायची. एवढी तिची भक्ती जबरदस्त होती. तर म्हणजे थोडक्यात तिची भक्तीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 जे आपले मुख्य देव आहेत, उत्पत्ती, स्थिती, संहार, ह्यांनी ठरवलं की आपण अनुसया मातेची परीक्षा घेऊया म्हणून. तर हे तिघं काय केले, ह्यांनी काय केलं की ऋषीचा अवतार घेतला ब्राह्मणांचा, आणि ब्राह्मणांचा अवतार घेऊन ते अनुसया मातेकडे भिक्षा मागण्यासाठी आले होते. आणि अनुसया मातेंचं ह्यांचं व्रत काय होतं का की जे कोण त्यांना भिक्षा मागायचे त्यांना पाहिजे त्या म्हणजे जशी पाहिजे तशी भिक्षा ते देत होते त्यांच्या इच्छेनुसार. मग ज्यावेळेस हे 3 देव आले ब्राह्मणाच्या अवतारामध्ये, त्यावेळेस अत्री ऋषी तपासाठी काहीतरी नदीवर गेले होते, आणि ह्या तिघांनी येऊन भिक्षा मागितली की माते भिक्षा दे म्हणून. तर अनुसया माते बोलली की लगेच आणते. पण हे 3 देव काय बोलले की आम्हाला आमच्या इच्छेनुसार भिक्षा पाहिजे. तर ती बोलली सांगा तुमची इच्छा. मग ते बोलले की आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भिक्षा पाहिजे. ते परीक्षा घेत होते ती अनुसया मातेची. अनुसया मातेने काही विचार वगैरे केला नाही. अनुसया माता आतमध्ये गेली भिक्षा देण्यासाठी, आणि तिथे तिने तिच्या पतीचं म्हणजे अत्री ऋषींचं हे केलं, स्मरण केलं की असेल माझ्या पतीचे तपबळ, काय करील मनमत्त खळ. अशा करून त्यांनी त्या आल्या भिक्षा देण्यासाठी, जशी त्यांची इच्छा होती नग्न अवस्थेमध्ये तशा आल्या त्या. पण त्यांच्या पतीचं सामर्थ्य एवढं होतं, त्यांच्या पतीचं एवढं तपबळ होतं, त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की 3 देवांची तिथं बाळं झाली होती. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची 3 बाळं झाली होती. आणि त्या तिघांनाही मग त्यांनी काय केलं, तिथे दूध वगैरे पाजलं त्यांनी स्वतःच्या स्थानाचं. तर ही अशी गोष्ट आहे. पण मग थोड्या दिवसांनी काय होतं की बाबा हे तिघे मोठे होतात. मग तिघांमधला ब्रह्मा आपल्या ठिकाणी जातो, महेश पण आपल्या ठिकाणी जातो, आणि महाविष्णू जे आहेत म्हणजे विष्णूंचा अवतार ते तिथेच थांबतात. आणि ते जे आहेत ते त्रिमूर्ती, त्रिगुणात्मक दत्त हा जाणार, त्यामधले ते दत्त ते महत्त्वाचे, ते मेन आहेत. तर असे दत्तगुरूंचे
तो पहिला म्हणजे मेन अवतार. आणि असे टोटल 24 की 25 अवतार झाले दत्तगुरूंचे. त्यातला हा मुख्य नृसिंह सरस्वतींचा अवतार. आताशी थोडासा चांगला रोड आला होता. आलाय म्हणजे हात वगैरे असे दुखायला लागलेत ना. त्या रोडने मला खरंच कशाचं आणलं होतं त्या रोडने पण थोडा बेकार. जर तुम्ही रस्ता करताय ना थोडंसं साईडला चांगली बाजू ठेवा ना, जेणेकरून बाकीचं ते काम करून परत दुसरा फोडा. सांगलीमध्ये पोचलोय बहुतेक आम्ही. सांगली स्टील 14 किलोमीटर रिमेनिंग. आयला जुना ब्रिज दिसतोय, ब्रिटिशकालीन ब्रिज दिसतोय. आता काम वगैरे बघतो जुनाच ब्रिज वाटतोय. असे काम काय आपली गव्हर्नमेंट करणार नाही. साडेतीन किलोमीटर राहिलं आहे फक्त आता नवसोबाच्या गाडीत. तिथून आता तू मठ वगैरे कुठे ते शोधायलाच लागेल. श्री क्षेत्र नृसिंहवाडी 4 किलोमीटर, कुरुंदवाड 6 किलोमीटर, निप्पाणी 54. दीड वाजून गेले. पोचलो ऑलमोस्ट. मी मंदिराच्या जवळ पोचलो. आता पाय केलं आहे आम्ही. गाडी वगैरे लावली, आता पार्क केली आहे. हेल्मेट वगैरे बाईकला ठेवलं आहे. आता चालत चाललो आहे दर्शनाला, दत्तगुरूंच्या दर्शनाला. दाखवतो. अनुसुया अत्रि सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दया घन दयावरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पद्म कमंडलु गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्रिशूल हे शोभे करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा षड्विध आयुध परिकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पूर्णानंदा अवतारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शुभस्य रुद्राक्षाभरणा महाप्रसादाकडे जाणार मित्र. भय दुःख निवारणा आता किती वेळ वाट बघते महाप्रसादाची. काशायांबर वसनधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री मेघ श्याम सुंदरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूता है गिरिवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओजस तेजो द्युति धरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा षड्भुज मूर्ति विराजिता श्रीपाद वल्लभ दिगंबरा विश्वरूप है विश्वंभरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्त प्रिय वज्र पंजरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दीनांचा उद्धार करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त
दत्तात्रेय अवतारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद नरसिंहवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नित्य निरंजन ओंकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कलियुगी ऐसी आकारा श्रीपाद वल्लभ दूसरा कुठला आहे? स्ट्रॉबेरी स्वारींच्या इथलं सुदर्शन घेतलं आता आम्ही पोचलो ज्योतिबा मंदिराकडे. तुला 65 किलोमीटरचा कव्हर केला आम्ही. ज्योतिबा मंदिराकडे आलो. ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर. ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी. अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर.